श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. मी दीप्ती पाटील. आज आपण स्वामी शरीर रूपाने जेव्हा या पृथ्वीवर जिवंत होते त्यावेळची एक कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे विनायकरावजी यांची महालक्ष्मी येथे मठस्थापना. आपल्या स्वामींच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. विनायकरावजी उर्फ काकासाहेब हे महाराजांचे निस्सीम भक्त होते. श्री समर्थ साक्षात दत्तावतार असल्याबद्दल विनायकरावजींची पूर्ण खात्री होती. विनायकरावजी हे सामान्य माणूस नसून मोठे हुशार, निस्पृह राजकारणी म्हणून प्रसिद्ध होते. मुंबईत सरकार दरबारी त्यांना नेमण्यात आले होते. काकासाहेब जेव्हा प्रथम श्री समर्थांच्या दर्शनास अक्कलकोट येथे गेले त्यावेळी आगगाडी फक्त सोलापूरपर्यंतच होती. पुढे मालगाडी जात असे. त्यांच्या बऱ्याच ओळखी होत्या म्हणून त्यांच्याबरोबर बरीच माणसे तेथे स्वामी दर्शनास जाण्यास निघाली. तेव्हा काकासाहेबांनी मुद्दाम मालगाडीस माणसांसाठी डबे जोडले होते. कडबगाव स्टेशनवर सर्वजण उतरल्यावर स्वामी महाराजांनी कारभारी व मानकरी त्यांना गाडी घोडे यांच्यासह आणण्यास स्टेशनवर पाठवले होते. काकासाहेबांची भक्ती पाहून महाराज म्हणाले, हमको भी टट्टू भेजो, हम भी जावेंगे. अशी आज्ञा झाल्यावर राजवाड्यातून महाराजांसाठी मुद्दाम बग्गी पाठवली. त्यात बसून महाराज स्वतः अर्ध्या वाटेवर गेले. महाराज दिसल्यावर काकासाहेबांनी कुटुंबासह त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणावर डोके ठेवले व आनंदाश्रूंनी पादस्नान घातले. त्यानंतर महाराज लगेच गाडीत बसून चलो गाडी हाकलो म्हणून गाडीवानाला हुकूम केला व अक्कलकोट येथे परत आले. तेथे 4 दिवस सर्वजण राहिल्यावर काकासाहेबांना तू निघ असे श्रीफळ देऊन टिचकी वाजून शीघ्र 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 असे 3 वेळा महाराज म्हणाले. त्याचा अर्थ मागूनच सर्वांना समजला. सर्वजण स्टेशनवर येताना काही लहान मुले हत्तीवर बसली होती. स्टेशनजवळ गाडीच्या शिटीचा कर्कश आवाज ऐकून हत्ती बिथरला व मुलांना घेऊन रानात गेला. तेव्हा सर्वजण घाबरले. काकासाहेबांनी लगेच महाराजांचा धावा करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळातच हत्ती मुलांना घेऊन सुखरूप परतलेला पाहताच त्यांनी महाराजांचे मनोमन आभार मानून जय जयकार केला. काकासाहेबांनी सरकारची बरीच कामे स्वतःच्या हुशारीवर पार पाडली होती. त्यामुळे त्यांना मोठ्या पदव्याही प्राप्त झाल्या होत्या. विनायकरावजी त्यावेळी पुणे येथे राहत होते. सन 1878 ते 1979 साली नेहमीप्रमाणे समर्थांच्या दर्शनास ते अक्कलकोट येथे गेले असता महाराजांनी त्यांना आज्ञा दिली, जा किनाऱ्यावर बसून आनंद कर. त्यावेळी त्यांचे वय होते 60 वर्षाचे. महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून ते पुण्यास परतले. त्यांनी सरकारकडे पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज केला. सरकार त्यांना सोडण्यास तयार नव्हते. शेवटी महाराजांच्या कृपेने त्यांना पेन्शनही मिळाले. विनायकरावजी मुंबईस महालक्ष्मी येथे समुद्रकाठी कुटुंबासह आनंदाने राहू लागले. काही वर्षांनी महाराजांनी श्री भिकाजी ढवळे यांच्या हस्ते स्वतः पादुका विनायकास देण्यास पाठवल्या. महाराज म्हणाले, काकासाहेबास या पादुका नेऊन दे. मुंबईत जाऊन रावजी ढवळे यांनी पादुका विनायकांच्या स्वाधीन केल्या. शके 1814 साली काकासाहेबांचे कुटुंब फार आजारी होते. श्री समर्थांच्या पादुकांची जोड्याने स्थापना करावी अशी त्यांच्या बायकोने इच्छा प्रकट केली. पुढे महाराजांच्या कृपेने त्यांच्या प्रकृतीत उतार झाला व शके 1814 सालच्या दत्त जयंतीस उभयंतांनी पादुकांची स्थापना केली. बाईंचा हेतू पूर्ण झाला म्हणून ती दोघे लगेच समर्थांच्या दर्शनास अक्कलकोट येथे गेली. तेव्हा पत्रावर पैसे ठोक अशी महाराजांची त्यांना आज्ञा दिली. त्याचा अर्थ पादुकांची स्थापना करावी असाच होता. असेच एकदा काकासाहेब अक्कलकोटास श्री स्वामींच्या दर्शनास गेले होते. वेळ सकाळची 9-10 होती. महाराज मंचकावर पहुडले होते. रावसाहेब ढवळे चौरीवाडीत होते. छोटे राजेसाहेब
शहाजी महाराज जवळच होते. शंकर उठ, तेरे को काम नहीं मालूम, अशी आज्ञा महाराजांनी केली व त्यास चौरी वावरण्यास सांगितले. त्या दिवशी चोरप्पाने महाराजास पितांबर नेसून अंगात भरजरीचा अंगरखा व डोक्यास टोपी घातली होती. एकाएकी महाराजांनी तो पितांबर सोडून डोक्यापासून पायापर्यंत सर्व अंगावर घातला व अंगरखा व टोपी काढून फेकली. तेव्हा महाराजांच्या डोळ्यावाटे खळखळ पाणी आले आणि पंढरीचा विठोबा वाळवंटी असे ते सारखे म्हणू लागले. भक्तांच्या काहीच लक्षात येईना. काकासाहेब हे सर्व पाहून जरा घाबरलेच व त्यांना रजा नसल्याकारणाने महाराजांची आज्ञा घेऊन ते परत जाण्यास निघाले. रात्री बार्शी रोड स्टेशनवर बातमी कळली की पंढरपुरास कोणी यवनाने पंढरीनाथास ढोंडा मारून पाय मोडला आहे. त्यावेळी महाराजांच्या त्या कृतीचे काकासाहेबांना स्मरण झाले व त्यांच्या डोळ्यातून का पाणी आले याचा अर्थ समजला. महाराज नेहमी म्हणत असत, पंढरीचे लोका किती मारू हाका, तेथे माझा सखा पांडुरंग. या वाक्यावरूनच पंढरीरायावर महाराजांची किती श्रद्धा होती हे समजले. सकल संतासी असे भाव पांडुरंगी पाय. श्री स्वामी समर्थ.